गंगाबाई, लागला का ग पत्ता? कुठे आहे संगीता? काच येतच काही नाही अजून. कोणालाच माहित नाही शिवानी कुठे गेली, काय गेली, कोण नेलं. गोल्याची आई, येतो मी बाहेरून. मी काय म्हणत होते, गोल्याचे बाबा, चला ना आपण शिवानीच्या घरी जाऊ. तिचे आई बाबा रे थोडी सहानुभूती होते. चल गंगाबाई, चलशील तर मी पण येतो. तिकडे चालली होती मी आता. थांब थांब संगीताबाई, मी पण येतो. चल, चौकात उभं राहतो मी, या लवकर. काही समजून नाही राहिलं शिवानीचं. फोन लावून राहिलो, फोनही लागून नाही राहिला. मन तर करते रोशनीले एका ठिकाणी जाऊन भेटावं, त्याच्याशिवाय नाही जमणार आता. आई, तू कुठे जाऊ नको, मी येतो बाहेरून. गोल्या, तू कुठे चालला? आई, आता मी येतो. आता नको विचारू मला मी कुठे चाललो म्हणून. येतो मी. पाहिजे गोल्या, कोणाचं भांडणं हे ते काही करू नको. ते पोलिस शोध लावतात बरं. तू नको सांगू आहे मला काय करा लागते तर. येतो मी. काय सांगू माझ्या संगीता, माझ्या पोराची कथा. माझ्या पोरानं कालपासून जेवण नाही केलं. गंगाबाई, तसं वाटतेस ना? आता मोठे पाहुणे वापस गेले, एवढा मोठा कार्यक्रम ठरला, सगळ्याला बोलावलं. ती पोरगी गेली का? ती पोरगी गेली. माय पोरगी जवळ माय घेऊन गेला मा पोरीले. कसं होईन संगीता? गंगाबाई, तू शांत राह, सगळं व्यवस्थित होते. तू येत नाही का मग गंगूबाईच्या घरी? मी चालली. जाय मग तू. माझ्या पोरानं सांगितलं ना घरी जाय म्हणून, आणि तो कधी घरी येईल काही सांगता येत नाही संगीता. ठीक आहे गंगाबाई, रडू नको तू, येतो मी. रडू नाही तर काय करू संगीता, घरच तसा लागला जीवाले. कोणाची नजर लागली आणि कोणाची नाही. आता मस्त पिंकीला सांगतो, मॅडम आली आता. शांता काकूची सून पिंकी कुठे गेली? पिंकी पिंकी पिंकीचा दात लागेल. दुसऱ्या दारातून जातो मग मी. पिंकी आज आली नव्हती का शाळेत? डायरेक्ट जातो शकुनाबाईच्या घरी आणि डायरेक्ट विचारपूस करतो पप्प्यानं असं केलं म्हणून. त्याचाच हात दिसते मला याच्यात, त्याच्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही. रिंकूच्या वेळेस माहित होतं मला. मनीषा, ओ मनीषा, थांब थांब. का मनीषा, आली काय शिवानी? लागला काय पत्ता शिवानीचा? नाही सविता काकू, काहीच पता लागला नाही अजून. मी शकुनाबाईच्या घरी चालली. शकुनाबाईला म्हणतो त्याच पोरानं केलं पप्प्यानं, हे त्याचे धंदे आहेत असे. अरे हा मनीषा, बरोबर ओळखलं मनीषा तू. नाही, तू आहेस त्या वृत्तीचा. केलं यशीन त्यानं सांगता येत नाही मनीषा. चला काकू, येतो मी. एकदा सवय पडली ना पोरीची खेटे घ्यायची, त्याची सवय मरेपर्यंत जात नसते. पण काही समजलं नाही. आणि तू माझ्या घरी कसा काय आला बंदूक घेऊन मला मारायसाठी? बरं झालं मी नाटक केलं, नाही तर सविता जीवाने गेली असती तू. त्या पोरीने केलं, त्या पोरीने केलं. मै पोरगी नाही करत म्हणा असे काम. डायरेक्टच म्हणतो तिले शकून आते नाही म्हणत, शकुनाबाईच म्हणतो. शकुनाबाई आहे का घरी? शकुनाबाई, हा हा. कोण? बाहेर ये पहिले. कोण आहे तर मग सांगतो. येऊ दे फक्त तिले. म्हणतो खरे चप्पल घेऊन या हातांनी, चप्पल झळाव तिच्या पोराले. कोण? मनीषा? हा मनीषा. मनीषाले फोन भेला का तुम्ही? भांडं उघडं पडून आपलं म्हणून. भांड काय बोलू राहिली मनीषा तू? काही समजलं नाही मला मनीषा काय म्हणतो तू. शकून आते, तुम्हाला मी सरळ सरळ सांगतो, तुमच्या पोराला समजून सांगा तुम्ही. हे सगळं काही केलं ना, हे सगळं तुमच्या पोरानं केलं पप्प्यानं. मनीषा, तोंड सांभाळून बोलतो. काय बोलून राहिली तू? तुला समजून राहिलं काय? शकून आते, मी चांगल्या प्रकारे समजून राहिली. मी काय बोलून राहिली तर? मी काय दारू पिऊन आली की तुमच्या घरी? तुमचा पप्प्या कुठे आहे? तुला सांगतो मनीषा, तू जर हे सगळं गोयत अशी आणि सगळं त्या पप्प्याच्या टाकत असेल ना, तर माझ्यापेक्षा वाईट नाही कोणी. तुला अक्कल पाहिजे मनीषा. तो नवरा होता ना तो, मी सासू होती ना ती. शकून आते म्हणून राहिली मला तू. तुम्ही रिकाम्या गोष्टी कमी करा. तो विषय नाही काढला मी. तुमचा पप्प्या कुठे? आवाज द्या पहिले. पप्प्यानंच माझ्या ननदली किडनॅप केलं शिवानीले. तो दादूच असून गावले जायला. तो काय त्याची कामं करेल? पळून न्यायचे आणि गिळून न्यायचे. आ हा 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 हा, मस्त सांगून राहिल्या वा. हा, रिंकूले काय केलं होतं? फुलांनी झोपून ठेवलं होतं काय? तुम्हाला सांगतो, पप्प्याला म्हणा लवकर शिवानीले आणून दे, नाही तर पप्प्याच्या नावाचा रिपोर्ट देईन बरं मी. मला 100% शक पप्प्यावर आहे. मनीषा, तू शिल्लक बोलू नको. तोंडातून काही बोलूशील तू म्हणशील की मग खरं झालं पाहिजे. माझ्या घरी येऊन तसे बोलून राहिली. एकदा तुम्हाला वॉर्निंग देतो मी. काय शकून आत्या, पप्प्याला सांगून द्या तुम्ही,
नाही तर उद्या पोलीस स्टेशनला पप्पाची नावाची कंप्लेंट नक्की करणार आहो. आणि ते मिस करणार आहो. कर ना. त्या बापाचा काय भेव नाही पडला की आम्हाला. माझ्या पोरगा चोर नाही, त्याला भेव कोणत्या गोष्टीचा. मोठी आली ठुमकत ठुमकत तिचा पप्प्या पप्प्या करत. भेव नाही ना. उद्या डायरेक्ट पोलिसासोबत येईन. ये पाहून घेईन मी काय करावं लागते तर. चल्ली मोठी धमकी द्यायली मला. हो माई बाई, मोठी छत्री आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढून राहिली ते. माया पोराला गोम राहिली मंदांदी. स्वतःला तर राहिनं नव्हतं आणि बरबाद करायला पाहून राहिली त्याले. भली दिशे चोपडी चोपडी. आई, मनीषा आपल्या घरी आली होती काय? आई, मनीषा आली होती काय? तिला तू घरात नाही बोलावलं आई? चहा पाणी नाही पाजलं आई? ते त्यावर आरोप लावून राहिली शिवानीला किडनॅप करायचा. आणि तिला चहा पाणी पाजता का तू? पप्पे, तिचं म्हणणं असं आहे की पप्पूनच केलं म्हणते ते. तिला किडनॅप केलं म्हणते शिवानीले. आई, कोण होती आई? ती मनीषा होती काय? हा ना, शंकर पाहिना आपल्या पप्पूवर आरोप लावून राहिली शिवानी फरार झाल्याचा. इली माहित आहे पप्पूने तिला किडनॅप केलं म्हणते. पोलिसाची धमकी देऊन राहिली. आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तिला कोणाची बी धमकी देऊ दे आई. पप्पू, तिने उदाहरण दिलं ना रिंकूचं. तू रिंकूला नव्हतं आणलं पडून. असं असते ते. एकदा कोणाच्यावर आवाज उठला की आवाजच उठत राहते, माहिती आहे तिले. आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. येतो मी बाहेरून. मनीषाची बच्ची बायको म्हणून तर राहिली नाही, तशी मला परेशान करते का तू? थांब मग तू जाणं भेटणं कोणाला जाणं. तिला तर त्या पोलीस आणले घरापर्यंत तर काय करशील शंकर? ठीक आहे आई. सासूबाई, भरली तुमच्या पप्पूची पाहिली आता. आता सांगते ते पाहिली काय? लय तुम्ही करत जा ना. माया पप्पू घ्या आता पप्पू. पप्पू जाईन जेलांदी चक्की पिशाले. सुलोचना, रिकाम्या गोष्टी करू नको तू. मी बोलतो तू रिकाम्या गोष्टी आणि लोक धमकी देऊन देतात तर त्याला घेऊन राहिला तुम्ही. वा 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 वा, मस्त न्याय आहे सासूबाई तुमच्याजवळ. द्या मग आता मनीषाले तोंड. येऊ दे ना, येऊ दे कोणाला आणते देतं. मनीषा, कुठं गेली होती मनीषा? काही नाही पुष्पा काकू, बाहेर गेली होती. काय झालं मनीषा? सापडली नाही का ती ननद अजून? नाही ना, सापडलीच नाही अजून. मला तर असं वाटून राहिलं त्या पप्प्याचाच हात आहे की काय त्याच्यामध्ये. पाहिलं नाही रिंकूच्या वेळेस? रिंकूला त्यानंच किडनॅप केलं होतं म्हणून त्याच्या घरी गेली होती मी. आता चांगली धमकी दिली त्याने पोलिसाची. मनीषा, काय सुनामी लागून राहिली? आपस त्या नवरा त्या सासू सासरे पायात बसतील. पाहिलं तुला त्या राणीने कसं केलं होतं? दवाखान्यात भरती होती 2 दिवस. हाव ना काकू, पण आपल्याला वाटते की नाही सगळं खराब खराब होऊन राहिलं. पहिल्याचं माझं मन दुखून राहिलं, माझं बाळ नाही राहिलं. राणीची भेट घ्यायला जातो ना मी, नंतर घेईन तिची भेट. काही घेऊ नको मनीषा, जाय घरी आराम कर. संदीपला माहित झालं ना, अजून संदीप तुला कल्ला करीत. हाव ना काकू, बरोबर आहे तुमचं. पण घरातही कोणी कोणाशी थांबून नाही राहिलं, कोणी कोणाशी बोलून नाही राहिलं. सगळं घरातलं वातावरण बिघडून गेलं काकू. आता बाई एवढं मोठं घडलं, पोरगी गेली घरातून. सांग त्याची तरी मम्मा लागतील काय खायले की प्यायले? सांग मनीषा तू. जाय मनीषा, त्याला सांभाळ तू. स्वयंपाक कर, जीव खो घाल. चल मी येऊ का त्यासोबत? चल मनीषा, चल मी येतो. पा काकू, किती बरं वाटलं मला. किती सहानुभूतीने तुम्ही विचारपूस करून राहिल्या. माझ्या घरी असं कोणीच नाही आलं. शांता काकूची आशा होती, शांता काकू पण नाही आली. तिचे मागवले काम आहेत. चल मनीषा. आता फक्त मला त्याचा पत्ता लागू दे ना. चप्पल चप्पल झोळी ना पुष्पा काकू. या ना आजी मनीषा नका म्हणून. हा बाई, मोठं बेकार लोक निघाले बरं मनीषा. लय बेकार निघाले.